EPS 95 पेन्शनर्ससाठी आपण मागच्या 2 दिवसात एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यामध्ये आपण पाहिले होते थोडक्यात आपले सध्या EPS 95 चे नेतृत्व करत असलेले अशोक राऊत यांनी मंत्रालयात भेट घेतली होती। तेव्हा कोणते प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरे सरकारकडून काय आली होती ती। हे प्रश्न काय विचारले आहेत ते माननीय अशोक राऊत यांनी स्वतः लाईव्ह येत सांगितले होतं आणि मी तेच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्या व्हिडिओमधून। मग त्यामध्ये काही राज्यातील काही मेंबर होते, असे 11 जणांची टीम आहे। सध्या सुद्धा ही 11 जणांची टीम EPS 95 पेन्शनसाठी पुढाकाराने सर्व काम करत आहे आणि म्हणूनच त्यांना 16 ऑगस्टला मंत्रालयामध्ये बोलावले होते। म्हणजे बरेच आंदोलन केली, त्यामध्ये पुढाकार त्यांचाच होता। तसेच मीटिंग घेतला, त्यामध्ये सुद्धा पुढाकार त्यांचाच होता। म्हणून त्यांना 16 ऑगस्टला मंत्रालयामध्ये मंत्री महोदयांनी बोलवले होते आणि त्यांच्यात आणि विभागाचे काही मंत्री महोदय यांच्यामध्ये मीटिंग सुद्धा झाली होती। यातील सर्व मुद्दे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। आजचा व्हिडिओ पोस्ट करण्यामागे एकच हेतू आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे की यातील एक मागणी काल 26 ऑगस्टला मान्य केलेली आहे। ही सर्वात महत्त्वाची पेन्शनधारकांची मागणी होती। तर ही कोणती मागणी असणार आहे आणि ती मागणी सरकारने आज पूर्ण केलेली आहे किंवा सरकारने स्वतःसुद्धा आश्वासन दिलं होतं की आम्ही ही मागणी तुमची पूर्ण करू किंवा ही स्वतः आमच्या विचाराधीन असलेली मागणी आहे, त्यामुळे हा मुद्दा आम्ही पूर्ण करू असे सरकारने सांगितलं होतं। असे बरेच 4-5 मुद्दे होते, परंतु त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा जो होता तो सर्व पेन्शनधारकांसाठी गरजेचा मुद्दा आहे आणि तो 26 ऑगस्टला म्हणजेच काल पूर्ण करण्यात आलेला आहे। तो मुद्दा नेमका काय आहे याच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणकोणते मुद्दे मांडले होते थोडक्यात पाहूया। हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे, परंतु बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला नसेल, बऱ्याच जणांनी बघितला असं नाही, त्यामुळे बऱ्याच जणांनी बघितलं नसेल, त्यामुळे थोडक्यात तुम्हाला मी मुद्दे सांगते। तुम्हाला इन डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता, परंतु मी थोडक्यात आता तुम्हाला ती मुद्दे कोणते मांडले होते आणि उत्तर काय दिले हे थोडक्यात सांगते आणि त्यानंतर मग तुम्हाला आनंदाची बातमी आजची कोणती आहे, कोणता तुमचा मुद्दा मान्य करण्यात आलेला आहे हे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मुद्दे बघितल्यानंतर मी तुम्हाला कोणता मुद्दा मान्य केला आहे ते सांगणार आहे। त्यातील पहिला मुद्दा मांडला होता तो म्हणजे EPS 95 पेन्शन वाढ करून 7,500 करावी। यावरती मंत्री महोदयांनी उत्तर दिले होते की यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, याचा विचार सरकारने विचारात घेतला आहे, सरकारच्या विचाराधीन आहे। यानंतर पुन्हा आम्ही तुमच्यासोबत एक मीटिंग घेऊ, त्यामध्ये ही मीटिंग फायनान्शियल मंत्री यांच्याबरोबर असेल, त्यावेळी निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले। म्हणजे त्यावेळी जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा मांडला होता तो म्हणजे DA संदर्भातील जशी महागाई वाढ होत आहे तसा DA मध्ये सुद्धा वाढ व्हावी। यानंतर सुद्धा मंत्री महोदयांनी हेच उत्तर दिले आहे, पुढे एक मीटिंग घेऊ, त्यामध्ये हा निर्णय घेऊ। हे मीटिंग फायनान्शियल अधिकाऱ्यांबरोबर असणार आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा मांडला होता तो म्हणजे मेडिकल कन्सेशन, फिक्स मेडिकल कन्सेशन बद्दलचा। त्यावरती सुद्धा त्यांनी हेच उत्तर दिले होते। थोडक्यात त्यांनी पुढच्या मीटिंगमध्ये सर्व मुद्द्यांवर उत्तर देऊ असे सांगितले, परंतु त्यांनी एक महत्त्वाचे सांगितले की यावरती सरकार विचार करत आहे आणि सरकार यावरती सिरियस आहे, सरकारच्या विचाराधीन हे सर्व मुद्दे आहेत हे मात्र त्यावेळी सांगितले। आता हे झाले 16 ऑगस्टला झालेल्या मीटिंगमध्ये। तेव्हा त्यांनी एक आश्वासन महत्त्वाचं दिलं होतं, हे आपल्या टीमकडून मागितण्यात आलं नव्हतं, तर त्यांनी पुढून आश्वासन दिलं होतं ते म्हणजे संबंधित मंत्री महोदयांनी यावरती केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे, जेणेकरून पेन्शनधारकांचे सर्व प्रश्न त्या समितीकडून सुटतील असं आश्वासन त्यावेळी मंत्री महोदयांनी दिलं होतं। कधी 16 ऑगस्टला ज्यावेळी जी मीटिंग झाली आपल्या 11 जणांची टीम, म्हणजे त्यामध्ये माननीय अशोक राऊत आणि बाकीचे 11 जणांची टीम होती, ती वेगवेगळ्या राज्यातील होती, महाराष्ट्रातील सुद्धा त्यामध्ये होते, बाकीचे सुद्धा होते, राजस्थानमधील होते, अशी टीम 11 जणांची होती। या टीममधून
जी मीटिंग झाली आहे त्या मीटिंगमध्ये हे आश्वासन दिले होते आणि केंद्र सरकारने काल 26 ऑगस्टला हे आश्वासन पूर्ण केले आहे। पेन्शनच्या सर्व मुद्द्यांसाठी म्हणजेच पेन्शन संदर्भासाठी एक नवीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची माहिती पेन्शनधारकांसाठी आहे, कारण समिती स्थापन झाल्यामुळे पेन्शनधारकांचे सर्व प्रश्न समितीकडे मांडता येणार आहेत। आता ही समिती फक्त याच मुद्द्यावरती काम करणार असल्यामुळे पेन्शनधारकांचे प्रश्न सुटायला आता वेळ लागणार नाही। पेन्शनधारकांची प्रत्येक मुद्दे ही आपली 11 जणांची टीम त्या समितीकडे मांडेल आणि ती समिती मंत्री महोदयांकडे। यामुळे आता पेन्शनधारकांचे प्रश्न मार्गी लागण्याचे मार्ग आता पूर्णपणे मोकळे झाले आहेत। सर्वात महत्त्वाची आजची ही बातमी होती। तुम्ही म्हणाल आता पहिले मुद्दे सांगण्याची काय गरज होती, ते मागचे होते, परंतु मी तुम्हाला मगाशीच एक मुद्दा क्लिअर केला। बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला नसेल, माहिती नसेल, म्हणून थोडक्यात ते मुद्दे सांगितले आणि मग तुम्हाला ही महत्त्वाची कालची आनंदाची बातमी सांगितलेली आहे। पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची ही बातमी आहे, त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या। तुमचे जर काही मुद्दे मांडायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।